हाय. दुबळा आणि परावलंबी स्वभाव हा आहे आजच्या व्हिडिओचा विषय. मी असं म्हटल्यानंतरच तुमच्या नजरेसमोर अनेक जण आले असतील जे तुम्ही अशा स्वभावाचे आहेत असं म्हणत असाल. सोप्या भाषेत सांगायचं ना तर आपण ज्यांना म्हणतो की अगदी गरीब बिचारे स्वभावाने अतिशय एक बिचारे आहेत. कुणी जसं म्हणेल तसं करतात. कधी त्यांना म्हणजे ॲटिट्यूड तर असणं शक्यच नाही, पण स्वतःचं मत पण कधी कधी नसतं आणि ते बरेचदा आपल्याला लाचार, लोकांचं लांगुलचालन करणारे, कधी कधी खुशमस्करी करणारे असेही वाटू शकतात. मोस्ट ऑफ द टाईम ती लोकं गृहीतच धरली जातात लोकांकडनं. ती त्यांच्या दृष्टीने नगण्य असतात, कारण ते कसे वागणार याची पूर्वकल्पना सगळ्यांना असते. इवन ते स्वतःसुद्धा स्वतःला अतिशय नगण्य समजत असतात. आपल्याला काही किंमत नाही हे जाणून असतात आणि साहजिकच ते आपल्या लाईफमध्ये हॅपी नसतात, कारण जे सामान्य माणसाला मिळणारं सॅटिस्फॅक्शन, आनंद आहे ते मिळवत नसतात आणि त्यामुळे साहजिकच त्यांची तुलना करणं चालू असतं इतरांशी आणि त्यामुळे लोकांना खुश करणं आणि लोकांनी आपल्याला चांगलं म्हणलं तरच आपल्याला स्वतःला चांगलं वाटणं, असं सगळं त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसून येतं. तर आता हे अजून वर्णन केल्यावर तुम्हाला अजून चेहरे दिसायला लागलेले असतील. ही लोकं काही अशी एका रात्रीत तयार नाही होत, नाही का? तर हा जो स्वभाव आहे हा घडायला मी म्हणेन बरंचसं कॉन्ट्रिब्युशन हे बालपणात तुम्हाला कसं वाढवलं गेलं, कसं वागवलं गेलं, तिथे तुमचं ॲक्च्युली व्यक्तिमत्व या दृष्टीने तयार होतं. जसं की खूप धाकात ठेवणारे जर आईवडील असतील, अतिशय मारहाण करणारे, त्रास देणारे, कधीकधी आईवडिलांना नकोच असतं मूल आणि झालेलं असतं असं काही असेल तर, किंवा मुलगा हवा असतो आणि मुलगी झालेली असेल तर, किंवा अशी काही कारणं असू शकतात. परिस्थिती चांगली नसते आणि आता मूल जन्माला येणार आहे अशी स्थिती असते, तेव्हा देखील आईवडिलांची मनातूनच चिडचिड असते आणि मूल नकोच असतं अशी स्थिती असू शकेल, किंवा इतर काही, किंवा मुळातच आईवडिलांमध्ये स्वभावाचाच काहीतरी दोष असू शकतो की ते कंट्रोलिंग आहेत प्रचंड. त्यांना लोकांनी मी म्हणेन तसं वागावं असं वाटत असतं, तर अशी पण लोकं असतात. तर असे जर तुमचे आईवडील असते आणि असं वागवलं गेलं असेल लहानपणापासून, तर ही मुलं जनरली पुढे जाऊन अशी दुबळी आणि अतिशय गरीब बिचारी, दुसऱ्यावर अवलंबून राहणारी अशी होऊ शकतात स्वभावाने. आणि हे सांगत असताना ना मी तुम्हाला एक सायकॉलॉजीतलं प्रयोग सांगणार आहे. हा प्रयोग झाला होता 1960 साली आणि हा प्रयोग केला होता कुत्र्यांवर. अगदी मी थोडक्यात सांगते हे, याचा काय संबंध आहे ते तुम्हाला कळण्यासाठी. ह्या कुत्र्यांना एका पिंजऱ्यात डांबलेलं होतं आणि त्या पिंजऱ्यात त्यांना शॉक दिले जायचे, म्हणजे अर्थात सहन करता येतील इतपत, पण शॉक दिले जायचे. आणि कुत्रे पिंजऱ्यात बंद असल्यामुळे त्यांना काहीच करता येऊ शकायचं नाही, तर त्यामुळे तो शॉक सहन करणं हे त्यांना म्हणजे त्याला पर्याय नव्हता दुसरा काही. असं त्यांना बरेचदा केलं. त्यानंतर एक मोठी पेटी आपण म्हणूयात आणली गेली, जिथे हे कुत्रे ज्यांना शॉक दिला जात होता तेही होते आणि असे कुत्रेही त्यांच्याबरोबर मिक्स करण्यात आले ज्यांनी असा कधी शॉकचा अनुभवच घेतलेला नव्हता. अशा सगळ्या कुत्र्यांना एकत्र केलं. त्या पेटीची रचना अशी होती की मध्ये एक पार्टिशन होतं आणि पलीकडे उडी मारता येईल अशी शक्यता होती. तर पुन्हा जेव्हा शॉक दिले गेले तेव्हा ज्यांनी कधी शॉकचा अनुभव नाही घेतला अशा कुत्र्यांनी सहजिकच प्रतिक्रिया म्हणून पटकन उडी मारली, पलीकडे गेले. आणि हे कुत्रे ज्यांना शॉक मिळायची सवय होती ते कुत्रे तिथून हलले नाहीत, ते तिथे सहन करत राहिले. वास्तविक पाहता समोर तो बॉक्स मोठा होता, त्यांना पलीकडे उडी मारून जाता आलं असतं. इवन त्यांना आपल्यातलेच इतर भाईबंद पळून जात आहेत हे दिसत होतं, पण तरी देखील शॉक सहन करणं हेच आपलं प्रारब्ध असं जसं काही त्यांनी गृहीत धरलेलं होतं आणि हे आपल्याला सहन करावंच लागणार आहे हे त्यांच्या मनात होतं. त्यामुळे ते तिथून उठलेच नाहीत आणि त्यांनी शॉक सहन केला. हा प्रयोग बरंच काही मांडतो आणि ह्याचा संबंध माणसाशी सुद्धा आहे, जडणघडणीशी. जसं मी आत्ता म्हटलं की तुम्हाला वाढवलंच मुळात असं गेलं असेल की तुम्हाला काहीही अक्कल नाही, तुम्हाला काहीही कळत नाही असा सतत उल्लेख करणं, कसल्याही जबाबदाऱ्या तुमच्यावर न टाकणं,
तुमचा उठता बसता अपमान करणं, तुम्हाला खायला प्यायच्या वांदे असल्यापासून प्रत्येक गोष्टीची वानवा असणं आणि मुळात तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स कधी बिल्ड होऊच दिलेला नसणं. कारण सतत नावं ठेवणारं कोणी जवळ असेल, मारहाण करणारं कोणी असेल, तर त्या मुलाला स्वतःचं काही तयार होणं, स्वत्व शक्यच नाही आहे. तर त्या प्रयोगाचा असा संबंध आहे की तुमची जडणघडणच अशी झालेली असेल तर तुमच्या प्रतिक्रियासुद्धा तशाच असतात, हेल्पलेस प्रतिक्रिया असतात की माझं आता काहीच होऊ शकणार नाही, मला असंच राहावं लागणार आहे. म्हणूनच अनेकदा लोकं असं म्हणतात की हो, माझा स्वभावच असा आहे, मला ना बोलताच येत नाही कोणाला, मला ना व्यक्तच होता येत नाही, मला ना कोणाला प्रतिकारच करता येत नाही. तर हे तेच आहे जे कुत्र्यांच्या बाबतीत झालेलं आहे. तो हेल्पलेसनेस क्रिएट झाला आहे लहानपणापासून आणि हेल्पलेसनेस हाच तुमचा स्वभाव बनून गेलेला आहे. तर असं झालेलं असतं. अजून एका मुलीचं मी उदाहरण सांगेन की जी माझ्याशी बोलली होती काउन्सिलिंगच्या संदर्भात. तिच्या आईचं कुठेतरी अफेअर होतं आणि तिची आई लहानपणी तिला घेऊन जायची त्या माणसाला भेटायला जाताना. त्या मुलीला टेकडीच्या खाली बसवलेलं असायचं, आई टेकडीवर जायची आणि आई येईपर्यंत त्या मुलीला कल्पना नसायची की किती वेळाने आई येणार आहे, कुठे जाते आहे, काय, तिला तर काहीच कल्पना नव्हती आणि ती कायम भेदरलेली असायची. तिचं वय हार्डली 5 वर्ष वगैरे असेल. जुनी गोष्ट आहे ही. पण विचार करा, तुम्हाला इतकं हेल्पलेस असं वाढवलेलं असेल लहानपणीच आणि ज्यांच्यावर खूप विश्वास टाकतो म्हणजे आई, वडील, त्यांनीच जर असं वागवलेलं असेल तर विचार करा विश्वास बिल्टअप कुठून होणार त्या मुलांमध्ये. असंच जर दुसरीकडे वाढवलं गेलं असे, आई-वडील नसतील आणि कुठेतरी मामाकडे, आत्याकडे वाढवलं गेलं आहे, तिथे कोणी वाईट वागणारं असेल तरी देखील मुलांचं असं होऊ शकतं. किंवा मुलींवर अत्याचार लहानपणापासून झालेले असतील तरी त्यांचं असं होऊ शकतं. आणि जनरली मग त्यांचा लोकांना धरून राहण्याचा स्वभाव बनतो. बरेचदा तर त्यांना कसलेच चॉईस नसतात. इवन लग्न कोणाशी करायचं हाही चॉईस नसतो आणि अशा कोणाशी तरी लग्न करून दिलं जातं आणि त्याविरुद्ध अर्थातच ते प्रतिकार करू शकत नाहीत. काही आई-वडिलांचं ऐकूनच घेण्याची सवय लहानपणापासून झाली आहे. तर अशा सगळ्यांना मला सांगायचं आहे की तुम्हाला या क्षणीसुद्धा बदलता येईल. जर तुम्हाला आपलं नेमकं काय होतं आहे, का होतं आहे, याचा थोडासा ॲनालिसिस करावा लागेल. थोडंसं लहानपणात डोकवायला लागलेलं की असं आपलं का झालं, जसं मी आत्ता सांगितलं आहे. अशी तुम्हाला वागणूक मिळाली आहे का, असं तुमचं झालं आहे का काही. तर हे समजून घेणं गरजेचं आहे की आपलं असं का झालं असेल. आणि गुड न्यूज इज की तुम्ही ज्या क्षणी ठरवाल की मला ताकदवान व्हायचं आहे त्या क्षणापासून तुम्ही ताकदवान होऊ शकता. तुम्हाला स्वतःवर थोडं काम करावं लागेल, स्वतःचं ॲनालिसिस करावं लागेल. लोकांनी तुम्हाला जीही लेबल्स दिली आहेत, तू बावळट आहेस, मूर्ख आहेस, व्हॉटेवर, ते सगळं सोडून आपणच आपलं ॲनालिसिस करायचं, आपल्यातलं चांगलं ओळखायचं, ते एन्हान्स करायचं, त्यासाठी शिक्षण घ्यायचं, काही ना काही काम करायचं, कर्तृत्व करायचं, जेणेकरून आपल्याला आपण सेल्फ डिपेंडंट आहोत, स्वावलंबी आहोत असं वाटेल. स्वतःसाठी जगायला सुरुवात करायची, स्वतःला महत्त्व द्यायला सुरुवात करायची. ज्या क्षणापासून तुम्ही हे कराल त्या क्षणापासून तुमची ताकद वाढायला सुरुवात होईल. हे इतकं करणं सहज आहे. लागलीच तर दुसऱ्या कोणाची मदत घेता येईल, मात्र यातनं बाहेर येता येतं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर हा होता आजचा विषय. कसा वाटला मला सांगा. मी इथेच थांबते आहे.